नंदेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. देवाचा असणाऱ्या संतांचा प्रताप आहे. चेतन अचेतन असणाऱ्या बैलाच्या काशेतून दूध काढणं म्हणजे दगडाच्या नंदीच्या काशेतून दूध काढणं चमत्कार आहे. याच्यापेक्षा देवाचा अजून चमत्कार तुम्हाला सांगतो. एके दिवशी श्रीकृष्ण भगवान परमात्मा चरवी घेतली आणि परस्तांब पाठीमागं गाया बांधलेल्या होत्या, तिथं गेले आणि आता धार काढायची गायाची. एवढ्यात राधाराणीनं पुढून बघितलं. जसं राधेकडं कृष्णाचं लक्ष गेलं, श्रीकृष्ण भगवान परमात्मा गायीच्या खाली बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली बसले. राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले. राधेकडं पाहिलं, श्रीकृष्ण भगवान परमात्मा बैलाखाली बसले, बैलाच्या काशेतून दूध काढलं. चमत्कार आहे, देवाचा चमत्कार आहे का? देवाने चेतन बैलाच्या काशेतून धार काढली, एवढा मोठा चमत्कार नाही, तो देव आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबारायांनी दगडाच्या नंदीच्या काशेतून धार काढली. देव आणि संत याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक नाही. असणारे जगद्गुरु तुकोबाराय साधनेमध्ये प्रवृत्त आहेत, पण साधना आज सांगितली माझ्या संतांची. का? आमच्यात माऊली ज्ञानोबारायाला विचारलं, संतांचं नामस्मरण केल्यावर होतं काय? महाराजांनी सांगितलं, संतांचं जर आपण नामस्मरण केलं तर त्या पुण्याला गणनाच राहत नाही. पुण्याचे गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना. हरे मुखी ज्ञानोबारायांना जर विचारलं तर महाराज म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. किती पुण्य प्राप्त होतं महाराजांनी सांगितलं, त्या पुण्याची गणनाच करू शकत नाही. मग तसंच आमच्या जगद्गुरु तुकोबारायला जर विचारलं, जगद्गुरु तुकोबारायला साधकानं विचारलं, महाराज नेमकं पुण्य किती प्राप्त होतं, जसं किती प्राप्त होतं सांगू. आता आपल्या रांजणामधलं पाणी मर्यादित आहे, आपल्या हौदामधलं पाणी मर्यादित आहे, एखाद्या तलावातलं पाणी मर्यादित आहे, पण
समुद्राचं पाणी अमर्याद आहे. म्हणजे एखाद्याकडं विहीर असेल तर त्याला आपण जलवंत म्हणत नाही, त्याला जलवान म्हणतो, कारण त्याच्याकडं मर्यादित पाणी आहे. पण एखाद्याकडं जर अमर्याद पाणी असेल, एखाद्याकडं म्हणायचंच नाही, फक्त समुद्राकडंच अमर्याद पाणी आहे. लक्षात आलं का? समुद्राचं पाणी बघितलं बस, पाणी त्याच्यासारखं पाणीच नाही, म्हणजे त्याला जलवंत म्हणायचं. जसं ते जलवंत आहे, त्याचं जसं पाण्याचं परिमाण नाही, तसं माणसाने ज्या ठिकाणी संतांचं जर नामस्मरण केलं, सज्जनाचं जर नामस्मरण केलं, त्याच्या जीवनात किती पुण्य प्राप्त होतं. अभंगाचं पहिलं पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, हो पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. घेतात जे नाची नावे, घेतात जे नाची नावे, हे माझे वाचा छोटे, हो हे माझी वाचा छोटे, हे माझे वाचा छोटे, हो हे माझी वाचा छोटे. हो घेतात नाची नावे, घेतात जे नाची नावे, घेतात जे नाची नावे, घेतात जे नाची नावे, हे माझी वाचा छोटे, हे वाचा छोटे, हो हे माझी वाचा छोटे, हे माझी वाचा छोटे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. त्या मावशीला जागा करावं मागच्या, इथं नाही कोणी झोपलं नका मागं बघू लगी. झोप तशी लागती का हो? झोप तशी येते का? झोप आधी विचारते येऊ का? तुम्ही जर तिला ये म्हणलं तर ती येणार, तशी येणार? येणारच नाही, अजिबात तशी येत नाही. ऐका, इथं बसून मंडपात काळजी करायची काय गरज आहे का? मंडपात बसल्यावर चिंता करायची काय गरज आहे का? अजिबात करायची नाही. का करायची नाही? येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं, आणि मधलं गबाळ सुद्धा आपलं. वा, तुम्ही कबूल करताय. येताना काही आणायचं आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं सुद्धा आपलं नाही. मग चाललंय कशासाठी? चाललंय कशासाठी? कारण महाराज, घडीचा माणसाचा भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चोल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तो लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला का गोडी अभंगाची. लक्षात आलं? गॅरंटी नाही हो. मला येताना बायकोनी सांगितलंय 5 किलो साखर घेऊन या, येताना सांगितलंय, पण आता गेलो घरी तर जाईन घेऊन.
घरी गेलो तर जाईन घेऊन. म्हणजे याची काय गॅरंटी? लक्षात आलं? तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. याच्या पुढं तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मग आपण चिंता का करायची? चिंतने चिंतने तद्रूपता. बस चिंतन करायचं त्याचं. हा, चिंतेनं काय होतं? शरीर घटतं. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. म्हणून चिंता करायची नाही. सर्वस्व भार त्याच्यावर व्हायचा, सर्वस्व भार त्याच्यावर व्हायचा. आणि मग बघा भगवान परमात्मा, तुझी चिंता त्यासी सर्वाही आवडीने भावे, हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्वाही. भगवान परमात्म्याला आपली चिंता आहे. चला मूळ मुद्द्यावर या. पुण्यवंत व्हावे महाराज म्हणताय तुम्ही, आम्हाला पुण्यवंत व्हा. पण सांगा ना महाराज, जग कुठं चाललंय? 5Gचा जमाना आहे, विज्ञान युग आहे. 3 मिनिटाला माणूस मोबाईल हातात घेतोय. किती मिनिटाला? प्रत्येक 3 मिनिटाला माणूस मोबाईल हातात घेतो. 3 मिनिटं सुद्धा त्याला जात नाहीत. लक्षात आलं? बरोबर 3ऱ्या मिनिटाला मोबाईल बघणारच तो. आणि इतकं पुढं चाललंय टेक्नॉलॉजी, विज्ञान युग आहे. तुम्ही आम्हाला सांगताय पुण्यवंत व्हा. कोण खातो तुमच्या पुण्याला? काय किंमत आहे तुमच्या पुण्याला? तुम्ही त्याच्यापेक्षा असं म्हणायला पाहिजे होतं, महाराज धनवंत व्हावे. त्याच्या पुढं गुणवंत व्हावे. त्याच्या पुढं खुर्चीवंत व्हावे. त्याच्या पुढं पदवंत व्हावे. असं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही सांगितलं पुण्यवंत व्हावे. काय करायचं तुमच्या पुण्याचं? कोण विचारतो तुमच्या पुण्याला? महाराजांनी सांगितलं, बाबा तुझं पुण्य, तुझं चलन, तुझं धन तुझ्या सुद्धा कामी येणार नाही. तुझं धन तुझ्या सुद्धा कामी येणार नाही. कसं काय महाराज? हो, अरे देवाचं आलं नाही तर आपलं काय? देवाचं आलं नाही त्याच्या कामी. कुठं सांगू? लंका कुणाची हो? रावणाची. आहे का नाही? कशाची? सोन्याची. आणि इकडं द्वारका कृष्णाची. कशाची? एकाची बुडाली आणि एकाची जळाली. कुणाचं धन कामाला आलं? देवाची लंका त्या ठिकाणी, देवाची द्वारका बुडाली आणि रावणाची लंका जळाली. त्यांचं कामाला आलं नाही. तुमचं माझं धन काय कामाला येईल? आपलं धनच काय? हातात एक अंगठी, घरात बाजरीचं पोतं, अंधारात एक शिडी. ह्याच्या पुढं काय आपलं धन? बरं मी म्हणतो, रोज तुम्ही 2 किलो सोनं कमी होता. किती? रोज किती? 2 किलो सोनं असेल एखाद्याकडे, क्विंटल 2 क्विंटल. ह्याच्या पलीकडे काय असून किती? क्विंटल 2 क्विंटल असेल. पण सांगू तुम्हाला, नीतीनं कमवलेलं धन कधीच त्या ठिकाणी आपल्याला दगा देत नाही. लक्षात आलं? धन कमवताना जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. करत असताना, कमवत असताना शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध पद्धतीने जर कमवलं तर ते धन आपल्याला काय त्या ठिकाणी दगा देत नाही, धोका देत नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, बाबा रे, असं म्हणायला पाहिजे होतं, धनवंत व्हावे. महाराजांना सांगितलं, महाराज कोण खातो तुमच्या पुण्याला? काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? आणि पुण्य काय कामाला येतंय तुमच्या? आत्ताच मी तुमच्याकडं इकडं कीर्तनाला येत असताना पेट्रोल पंपात गाडी घातली. गाडी टाकी फुल केली, पेट्रोलने टाकी फुल केली. आणि त्याला म्हणलं मी जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणलं मी ताकविकीला चाललो आहे कीर्तनाला. मोठा सप्ताह चालू आहे, भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुम्हाला तेवढंच पुण्य लागल. तो म्हणलं थोड्या वेळ तुमचं पुण्य बाजूला ठेवा, आधी पैसे द्या. काय? पैशाशिवाय काही चालत नाही महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. धनाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्ही सांगताय पुण्यवंत व्हावे, पण सांगू तुम्हाला, धन
गेल्या जन्मातलं धन या जन्मात उपयोगीला येणार नाही, या जन्मामध्ये कमवलेला पैसा या जन्मात उपयोगीला येणार नाही, आणि या जन्मातला पैसा पुढच्या जन्मात सुद्धा आपल्याला उपयोगीला येणार नाही. म्हणून धनाला एक मर्यादा आहे, धनाला जन्माची मर्यादा आहे, धनाला वस्तूची मर्यादा आहे, आणि धनाला वेळेची मर्यादा आहे. धनाला वेळेची सुद्धा मर्यादा आहे. आपण कमवलेला पैसा आपल्याला वापरता येत नाही. बघा, आपण कमवलं होतं धन 2016ला रात्रीच्या 8 वाजता एक पांढऱ्या दाढीवाला बाबा टी व्हीला आला आणि त्यानं सांगितलं, आज रात 12 बजे से 1000 रुपये के करन्सी नोट हमेशा के लिए बंद होने वाले हैं. है की नाही? टरकाने पैसा जाळला महाराज, माणसाने टरकाने पैसा जाळला. मला बरेच फोन आले त्या काळात, महाराज टाकू का काय खात्यावर? म्हणलं आपल्याला काही नको भाऊ. लक्षात आलं. आणि त्याच्याच 2 दिवस आधी माझ्या बायकोला म्हणलं गाडी घ्यायची, मला लय फिरावं लागतं, रातचं इंदारचं जावं लागतं, मला 4 चाकी गाडी घ्यायची, तुझ्याकडे काय पैसे असले तर दी. ते म्हणले, मी काय कामाला जाते का? मी काय दूध काढते का? मी काय रानात काम करते? माझ्याकडे कुठलं पैसे? म्हणलं जास्त बोलू नको, देऊ नको. आणि महाराज ही घोषणा झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पिळकुटी केलेल्या 13,000च्या नोटा मला दिले तिने. मला म्हणली, हे बघा नोटा. म्हणलं आता लाव त्याला काढी, आता काय फायदा? पैसा झाला खोटा आणि पाऊस आला, पुन्हा काय किंमत आहे त्या पैशाला? म्हणून धन जन्म त्या ठिकाणी चालू आपल्याला वापरात येत नाही. धन गेल्या जन्माचं धन या जन्मात उपयोगीला येत नाही. बरीच लोक म्हणतात, महाराज 5 पिढ्यापासून परमार्थ आहे आमच्या घरात, 5 पिढ्यापासून पंढरपूरची वारी महिनावारी करणारे आम्ही वारकरी आहेत, पण अजून आमचा कशातच मेळ नाही. आणि बघा ना, शेजारी 3 मजली बिल्डिंग आहे आणि रविवारी काळ्या पिशवीत घेऊन डुलत डुलत घरी येतेत. आणि बघा ना महाराज, देव कसा त्यांच्या घरी पाणी घालतोय, देव पण खऱ्याचीच परीक्षा पाहतोय. बघा ना महाराज, पण सांगू त्याचं गेल्या जन्मातला अजून शिल्लक आहे म्हणून तो आज आयुष करतोय. या जन्मात केलेलं पाप नक्की पुढच्या जन्मात फेडणं हे फेडणंच आहे. महाराज, प्रभू रामचंद्राच्या बापाला चुकलं नाही तिथं तुम्हाला मला काय चुकणार आहे? लक्षात आलं? कर्मे राम वनवासा गेला, हे तुम्हाला माहिती. बाकीचे का कर्म कुणाला चुकत नाही, प्रारब्ध कुणाला चुकत नाही. आज जरी आपल्याला त्याचं बरं वाटत असेल तरी त्याला एक दिवस भोगणं हे भोगणं, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा धनाला काय किंमत आहे, पुण्याला किंमत आहे. गेल्या जन्मात कमवलेलं पुण्य या जन्मात कामी येईल. एक उदाहरण देतो तुम्हाला आणि पुढे चालतो, संपला आपली वेळ होत आली, 11:15 वाजले. ऐका, अष्टविनायक दर्शनाला ट्रिप निघाली, लक्झरी बस निघाली आणि त्या लक्झरी बसमध्ये सगळे आप्तेष्ट नातेवाईक 40 लोक सगळी होती. गाडी निघाली, 4-5 गणपतीचं दर्शन झालं एके, आणि मग रात्री जेवण वगैरे आवरली आणि गाडीत बसले लोक सगळे निवांत. लोक झोपलेली आहेत, ड्रायव्हर गाडी चालवत होता. कशी लोकाला झोप लागते, ड्रायव्हरच्या हातात आपला जीव देऊन लोक निवांत झोपतात महाराज फरकत. आणि झोपली निवांत. 2-2:30 वाजलेल्या गाडी घाटाला लागली आणि घाट आल्यानंतर एक असं अवघड वळण आलं आणि त्या अवघड वळणाला इकडून लक्झरीन पुढून एक ट्रक आली, माल वाहतूक गाडी. दोन्ही गाड्याची समोरासमोर धडक झाली. इतकी धडक झाली महाराज, ती ट्रक आहे ना डायरेक्ट यांच्या डिझेलच्या टाकीलाच त्याची धडक बसली. गाडी त्या ठिकाणी डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि गाडीनं पेट घेतला. लक्झरीतले 35 लोक जागेवर जळून गतप्राण झाली. 5 लोक कसे बसे बाहेर पडले. कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, कोणाच्या डोक्यातून रक्त वाहतंय. 5 लोक बाहेर पडली. सकाळी 6 वाजता तिथं मीडियावाले आले, बातम्यावाले. त्यांनी बघितलं अस्ताव्यस्त लोक सगळे तिथं जळून खाक झालेली आहेत. गाडी सगळी अस्ताव्यस्त चुराडा झालेली आहे. 4-5 लोक विवळत बसलेली. 6 वाजता मीडियावाल्यांनी बघितलं, का हो तुम्ही याच गाडीतले का? म्हणले, हो आम्ही याच गाडीतले. कशी काय झाली घटना? काय माहिती साहेब, आम्ही 2-2:30 वाजता निवांत सगळे झोपेत होतो. कसं झालं काय माहीत नाही. किती लोक गेले? 35 लोक गेले.
कोण होते? म्हणले आमचेच नातेवाईक होते. पण सांगा ना कसा झाला ॲक्सिडेंट, कसा झाला, अपघात कसा झाला? ते म्हणले काही विचारू नका, आम्हाला काहीच माहीत नाही साहेब. बरं मग तुम्ही? म्हणले आम्ही कसं बसं खिडकीचा काचा तोडून बाहेर पडलो. कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, कोणाच्या डोक्याला लागले, सगळं अस्ताव्यस्त अवस्था आहे. बरं बरं बरं. मग तुमच्या देखत तुमची 35 लोक गतप्राण झाली आणि तुम्ही वाचलात, तुमचा काही देवाकडं वशिला? त्यांनी सांगितलं काय सांगायचं साहेब, काहीतरी आमचं गेल्या जन्मीचं पुण्य, पाठीमागच्या जन्माचं शिल्लक होतं म्हणून आम्ही वाचलो. गेल्या जन्माचं पुण्य या जन्मामध्ये आपली साथ देईल, या जन्माचं पुण्य पुढल्या जन्मात साथ देईल म्हणून महाराजांनी सांगितलं पुण्यवंत व्हावे. बरं महाराज आम्ही पुण्य प्राप्त करू, पण नाव कुणाचं घ्यायचं? महाराजांनी सांगितलं सज्जनाचं नाव घ्या. आता तुम्ही मला सांगा, या धर्ममंडपात बसलेली लोक, या धर्ममंडपातील बसलेली लोक, तुम्हाला मी प्रश्न करतो, या मंडपामधील कोण कोण सज्जन आहे त्याने हात वर करा. जो सज्जन असेल त्यानं हात वर करा. म्हणजे या मंडपात कोणी सज्जन? माझा दुसरा प्रश्न आहे, या मंडपामधील कोणी दुर्जन असेल त्याने हात वर करा. म्हणजे या मंडपात दुर्जनही कुणी, म्हणजे आपण सज्जनातही मोडत नाही आणि आपण दुर्जनातही मोडत नाही. सज्जन कुणाला म्हणायचं? संत श्रेष्ठ माझे जगद्गुरु तुकोबारायला. सज्जन कुणाला म्हणायचं? माझ्या माऊली ज्ञानोबारायला. सज्जन कुणाला म्हणायचं? नामदेवराय, नाथ बाबा, संत गोरोबा काका, कबीर महाराज. हे महाराज एका लेवलची संत महात्मे, त्यांना आपण सज्जन म्हणा. त्यांचं नामस्मरण केलं तर आपला सुद्धा उद्धार होईल. म्हणून घेता सज्जनाची नावे. महाराज तुम्हीच आम्हाला नामस्मरण करायला सांगता, नावं घ्यायला सांगता का तुम्ही घेता? महाराज म्हणले बाबा फुकट जर मला नाव घ्यायला वाटत असेल, फुकट जर मी नाव घेऊन माझ्या पदरामध्ये पुण्य पडत असेल, तर मग मी माझ्या वाचेला विराम कशाला देऊ? सतत मी त्यांचं नामस्मरण करतो. अभंगाचं दुसरं नेगे माझी वाचा तुटी, 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 नेगे माझी वाचा तुटी. महालाभ तुकासाठी, महालाभ तुकासाठी, नेगे माझी वाचा तुटी, हो हो, नेगे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, हो नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. माझ्या वाणीला कधीच मी विराम देणार नाही. का? फुकटचा महालाभ माझ्या पदरात पडतोय. संतांचं नामस्मरण केल्यानं पुण्य प्राप्त होत आहे. चला, पुण्य जर प्राप्त होत असेल तर त्यांचं नामस्मरण करायला आपल्याला काय हरकत आहे? म्हणून महाराज म्हणतात शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, बस याच्या पलीकडे माझा वेळ वाया जात नाही. सतत श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
श्रीराम जय जय राम. सतत नामस्मरण करायचं म्हणजे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. फुकट महालाभ पदरात पडतो. आता याच्या पुढं आपल्या वाचेनं आणि संतांच्या वाचेत काय फरक आहे हे तुम्हाला विस्तृत वर्णन करून सांगितलं असतं, पण आता आपल्याकडे वेळ फक्त 5 मिनिटाचा आता राहिलेला आहे. म्हणून त्याच्या पुढं जर जाऊन सांगायचं म्हणलं, संत महात्मे आपल्याला सांगतात विश्रांती जर कुठं आहे, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा माणूस, हा देह फक्त एकच अपेक्षा करतो जीवाची. बस एकच अपेक्षा आहे, बस मला सुख प्राप्त झालं पाहिजे. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. तो पांडुरंगासारखा तर दुसरा कोणीच सुखी नाही. पण आपलं एकच आहे, आपलं सुख कमवता कमवता आयुष्य निघून जातं, पण सुख काही जीवनात प्राप्त होत नाही. पण सांगू का तुम्हाला, सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तुम्ही मला सांगा सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे? समाधानामध्ये सुख आहे. बस इथला श्रोत्रा जागृत आहे महाराज. सुखामध्ये समाधान नाही, समाधानामध्ये सुख आहे. म्हणून कधीही पाहत असताना आपल्यापेक्षा वरच्याकडे पाहू नका. एखाद्याची 5 मजली आहे, तुमचं त्याच्या शेजारी पत्र्याचं शेड आहे, त्याच्या 5 मजलीकडे बघून तुम्हाला कधीच वाईट दुःख वाटू देऊ नका. तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये समाधान माना. लक्षात आलं? रस्त्याने एखादा पांगळा चाललेला आहे, दुपारची वेळ आहे, ऊन मी म्हणतंय, आणि तो पांगळा रस्त्याने चाललेला आहे, उन्हाचे चटके बसत आहे. त्याच्या समोरून एखादा पायाने चाललेला असला का पांगळ्याला वाटतं देवा असे नुसते पाय जरी दिले असते तरी चाललो असतो रे. पायाने चालणाऱ्याला वाटतं एखादी देवा अशी सायकल दिली असती तर बरं झालं असतं. सायकलवाल्याला वाटतं 2 चाकी दिली असती तर बरं झालं असतं. 2 व्हीलरवाल्याला वाटतं 4 चाकी असती तर बरं झालं असतं. 4 चाकीवाल्याला वाटतं विमान असतं तर बरं झालं असतं. म्हणजे सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख कमवता कमवता आयुष्य निघून जातं. एक धनगर होता, इथलं सोडून धनगर होता, 20 मेंढ्या होत्या त्याच्याकडं. दिवसभर मेंढ्या चाडायच्या, मेंढ्या चारून रानातून घरी घेऊन यायचा, एवढाच त्याचा दिनक्रम होता. कधी कुणाच्या लग्नाला जायचं नाही, कधी कुणाच्या कशा कार्यक्रमाला जायचं नाही, कुंकुटेळ्याला जायचं नाही, सप्ताहाला कधी जायचं नाही, पुढं बसून कीर्तन ऐकायचं नाही, अजिबात काही टेन्शनच घ्यायचं नाही. एकच काम त्याचं, शेळ्या सोडायच्या, रानात न्यायच्या, चारून घरी आणायचे, एवढंच काम. आणि एके दिवशी असं झालं, त्यानं दिवसभर मेंढ्या चारल्या आणि घरी येताना तो मोजत यायचा. बरोबर 20 भरल्या का आनंद व्हायचा. एके दिवशी त्यानं मोजल्या आणि संध्याकाळी घरी येताना 1 कमी भरली. दुःख झालं. म्हणलं देवा इतकं मी प्रेम करतो माझ्या मेंढ्यावर, आज माझी मेंढी गायब झाली, चेहरा निस्तेज झाला. दुःख झालं. घरी आला. घरी आल्यानंतर पत्नीनं लांबूनच बघितल्याबरोबर पतीकडं बघितल्याबरोबर पतिराजाला विचारलं, महाराज मालक तुमचा आज चेहरा सुकलाय, काय झालं? मालकाने सांगितलं, अगं आपली एक मेंढीच गायब झाली. ते म्हणले जाऊ द्या, कुठं जायची असेल ती, चला जेवण वगैरे करून आपण म्हणले देवरशाकडे जाऊ. गावात गावगाव देवरशी असतात महाराज. आणि देवरशाकडे जाऊ आणि देवरशाला विचारू म्हणले कुठं गेली असेल. आणि मग जेवणं केली. नवरा बायकोनी संध्याकाळी गेली देवरशाकडे. विचारलं, म्हणले आमची एक मेंढी गायब झाली. देवरशी म्हणला काळजी करू नका, सकाळपर्यंत तुमची मेंढी येईल. गावात सप्ताह चालू आहे, हनुमंतरायाला 1 नारळ फोडा. हे लई चिकट, हे इतकं चिकट महाराज. कधी 5 बोटानं उष्ट्या हातानं कावळा हाणणार नाही, कधी दानधर्म करणार नाही, सप्ताहाला देणगी देणार नाही, कधी मंदिराचं काम कुठं चालू असेल पावती फाडणार नाही, आळंदी पंढरपूरची वारी नाही, इतकं चिकट बस. आणि मग तरीसुद्धा आला घरी आला आणि दुकानात गेला. दुकानदाराला म्हणला नारळ, म्हणले आहे ना, कितीला? म्हणले 25 रुपयाला. म्हणलं 25ला असतो का 20ला द्या. तर म्हणलं इथं नाही भेटणार, धाराशिवला भेटन. ते गेलं धाराशिवला. कितीला नारळ? म्हणले 20 रुपयाला. द्या ना म्हणलं 15ला. म्हणले इथं नाही भेटत. मग जा म्हणले बार्शीला. गेलो ना महाराज बार्शीला. कितीला नारळ? म्हणले 15 रुपयाला. म्हणलं द्या ना 10ला. म्हणलं 10ला इथं भेटत नाही. मग जा म्हणले कुर्डवाडीला. गेलो ना कुर्डवाडीला. कितीला नारळ? म्हणले 10 रुपयाला. 10ला असतो का? म्हणले 5ला द्या. ते म्हणले इथं नाही, पुण्याला भेटन. गेलो पुण्याला. कितीला नारळ? म्हणले 5 रुपयाला. म्हणलं 3ला द्या. ते म्हणले 3ला इथं नाही, मुंबईला भेटन. गेलं ना मुंबईला. कितीला नारळ? म्हणले 3 रुपयाला. म्हणलं 3 रुपयाला असतो का? 1.5 रुपयाला द्या. तर म्हणलं 1.5 रुपयाला इथं नाही, कोकणात आहे. गेलं ना कोकणात. कितीला नारळ? म्हणले 1.5 रुपयाला.
मला 1.5 रुपये येतो का? इथली इथंच नारळ तोडताना खाली इकायला बसताना 1.5 रुपये घेता. तो म्हणला फुकट आहे, वरी चढण काढ. चढलं ना महाराज वर. वर चढलो. नारळ किती लागायचा आहे? 1. त्याने असं भलं मोठमोठं नारळ खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा, ढिगारा केला त्याने नारळाचा. आणि खाली उतरायला लागला. खाली उतरायला लागल्यावर अजून वर लक्ष गेलं शेंडात. शेंड्यात एक मोठा नारळ राहिला होता. तो म्हणला आता एवढ्यावर आलोय तर म्हणला ह्याला सुद्धा घेतल्याशिवाय राहायचं नाही. आणि मग त्यानं अशी पायाची आडी मारली होती त्या बुंद्याला नारळाच्या. आणि तो आता 2 हाताने नारळ वरचा घेणार पण घ्यायच्या टायमाला काय झालं, त्या नारळातून ह्याच्या हातात 1 इतीचं अंतर राहिलं. म्हणून त्याने काय केलं, झडप मारली त्या नारळावर. नारळ हातात आला पण पायाची आडी निसटून गेली. नारळाची झाडं उंच असतात, 2-2 परस उंच. आणि मग नारळ काय तुटला नाही. नारळ जरा देठाला जड राहतो, लगेच सोडलं नाही नारळाने. नारळाला लटकलं आणि लटकल्यावर मग खाली बघितलं तर 2 परसाचा खड्डा. आता उडी टाकली तर पाय मोडल्याशिवाय राहत. आणि मग खालून एक उंटावाला चालला होता. उंटावाल्याला म्हणला, ए उंटावाल्या, मला खाली घे. म्हणला 1000 रुपये देतो. जीवापेक्षा काही प्रिय नाही महाराज, प्राणापेक्षा काही प्रिय आहे का? तो म्हणला, ए मला खाली घे, 1000 रुपये देतो. उंटावाला म्हणला, दिवसभर धंदा करून 300 भेटत नाही. लावला उंट त्यानं खाली आणि खोगीरावर उभा राहिला. ते वरी नसतं का उंटाच्या वरी, ते खोगीर, त्याच्यावर उभा राहिला. आणि उभा राहून आता त्याचं पाय धरायचं आणि खाली घ्यायचा. मग यानं काय केलं, हात वर केलं. हात वर केलं तर त्याच्या पायात आणि ह्याच्या हातात 2 इतीचं अंतर राहिलं. म्हणून त्यानं उडी मारली आणि उंटावाल्यानं त्याचं पाय धरलं. जसं त्याचं पाय धरलं, उंटाला वाटलं मालक उतारला. उंट गेला निघून. जसा उंट निघून गेला, दोघं एकमेकाला लटकल्यानंतर तो वरचा म्हणतो, ए घे ना लवकर खाली, 1000 देतो. तो खालचा म्हणतो 2000 देतो, वरचा नारळ सोडू नको. बिडाला बिडाला हो महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मग जीवनामध्ये सुखच जर प्राप्त करायचं असेल तर महाराजांनी सांगितलं, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय काय आहे? विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे 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 विठोबा रखुमाई. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव. आणि मग संताच्या चरणाजवळ आपला भाव असला पाहिजे. भाव लय खूप महत्वाचा आहे बघा. मी तर म्हणेन बघा, किती परमार्थ केला, किती दिवस केला, ह्याच्यापेक्षा किती भावनेने केला हे खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं? भाव शुद्ध, ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बस शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. पण आपला भाव कसा आहे सांगू का? आपण मंदिरात जातो नारळ फोडायला, नारळ फोडतो, नारळ फोडला आणि योगाने जर तो नारळ नासका निघाला, काय म्हणता? वा, म्हणजे नासका नारळ देवाला पावला. कुठून शब्द आणलाय काय माहिती? पावला म्हणजे नासका नारळ देवाला पावला. आणि तोच नारळ जर चांगला निघला, किती ठेवता देवाला? बस एवढाच तुकडा ठेवता, बाकीचा सगळा घरी घेऊन जाता. आमच्या घरी जर सण असला, सण जर आपल्या घरी असला, आमची माऊली आपल्या खायच्या पोळ्या वेगळ्या करते, देवाचा नैवेद्य वेगळा करते. बरोबर? देवाचा नैवेद्य किती मोठा असतो? तळहाता एवढा, आहे की नाही? फक्त तळहाता एवढा. आणि ते पण तव्यात 5-25 नैवेद्य एकदाच टाकतात. किती?
25 आणि त्याच्यात पुन्हा पोरीला म्हणती बबे मी बाकीचं बघते तोवर देवाचं निवद भाजून घेतो. आणि मग ती निवद कुठं शेकला आणि कुठं टेकला लक्षात आलं. आणि मग ते निवद एका परातीत घ्यायची बरोबर. आणि ती परातीत घेतल्यावर मग काय अख्खा भाजा एका निवदावरही म्हणता काय किती उगं थोडा थोडा तुकडा आणि थोडी कुरडई आणि पळीत उगं थोडी आमटी घ्यायची आणि पुन्हा त्याच्यात थेंब 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 टाकायचा आणि मग ते नैवेद्य भरायचा आणि तो नैवेद्य देवा पुढं न्यायचा. खातो का कसा. माझ्या नामदेवरायांनीच देवाला नैवेद्य चारवा महाराज. नामदेवरायांनी कुत्र तुपाची पोळी घेऊन चाललं तोंडात तर नामदेवराय म्हणतात देवा नुसती पोळी काय खातो कोरडी ही तुपाची वाटी घे. लक्षात घे. त्यांनी कुत्र्यात पाहिला. माझ्या नाथबाबांनी काशीचं पाणी आणून कोणाला पाजलं गाढवाला पाजलं. त्यांना कशात दिसला गाढवात दिसला. याच्या पुढे एक चमत्कार सांगतो. ज्या नाथबाबाला गाढवात देव दिसला त्या नाथबाबाच्या घरी 36 वर्ष पाणी वाहिलं कावडीनं. कुणी देवानी. पण तो देव नाथबाबाला कळाला का. ज्या नाथबाबाला गाढवात दिसला त्या नाथबाबाला 36 वर्ष देव कळाला नाही. चतुरातो शिरोमणी तो देव आहे महाराज. तुमचं माझं तिकीट काढायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. देवाच्या आणि आपल्यामध्ये करोडो किलोमीटरचं अंतर आहे. ते जर कमी करायचं असेल अहो साधं आमदाराला भेटायचं म्हणलं तर PA ची चिठ्ठी घेऊन जावं लागतं. खासदाराला भेटायचं म्हणलं तर वेळ मागून घ्यावा लागतो. आणि मग हा बाबा डायरेक्ट आपल्याला भेटन का. त्याच्यासाठी मधलं माध्यम सांगितलंय संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. त्याच्या पुढं सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि मग एवढं सांगून मी तुम्हाला म्हणलं हाताने टाळीन मुखाने नामस्मरण. कोणी कोणी टाळी वाजवली हो विठोबा रुक्माई झाल्यावर सगळ्यांनी वाजवली ना. मला काही नाही माझं काही जाणार नाही. जर तुम्ही फसवलं तर देवाला आमचं काही जात नाही. आता लगेच आहे इथंच नरक आहे आणि इथंच स्वर्ग आहे. आता म्हणायचं नाही आजेने करायचं नाताने फेडायचं असा विषय आता राहिलेला नाही. ज्या घरामध्ये आईवडिलांना सांभाळलं जातं आहे ज्या घरामध्ये आईवडिलांची त्या ठिकाणी आईवडिलांना वेळेवर भोजन दिलं जातं आदरानं सांभाळलं जातं आहे ते घर म्हणजे जिवंतपणी स्वर्ग आहे. ज्या घरामध्ये आईवडिलाची अवहेलना केली जाते ज्या घरामध्ये आईवडिलाचा अनादर केला जातो त्यांना त्रास दिला जातो ते घर म्हणजे जिवंतपणी नरक आहे. आलं का लक्षात. म्हणून आता इथंच आहे एका हाताने करायचं आणि दुसऱ्या हाताने एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर. इथेच कर इथेच भर लपशील कोठवर अरवेड्या लपशील कोठीवर. म्हणून माझ्या पुंडलिकरायाचा भाव पाहून पुंडलिकाचा भाव पाहून गोकुळाहून देवाला कुठून गोकुळाहून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. काय केलं पुंडलिकरायाने पूर्वार्ध नाही ध्यानात ठेवायचा पण उत्तरार्ध महत्वाचा आहे. ज्या पुंडलिकरायाने आईवडिलाची सेवा करून देव मिळवला. 28 युग झालं विटेवरती उभा आहे विचार करतोय कधी पुंडलिकाची सेवा संपते कधी मला खाली ये म्हणतोय. अजून त्याची सेवा संपली नाही. देव विटेवरचा खाली येत नाही. देव हा भक्ताच्या अंकित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते सुख आपल्याला जीवनात प्राप्त करायचं असेल तर पायी संताची भाव आणि तो भाव शुद्ध असला तर महाराज आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरचा आपल्या दारात येईल. आपला भाव तसा पाहिजे. माझे असणारे सावता बाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. सावता बाबाला भेटायला देवाला कुठून पंढरपुराहून. त्यांनी त्यांच्या कर्मातच देव पाहिला. कांदा मुळा भाजी अबगी विठाबाई माझी. म्हणून आपल्या कर्मामध्ये देव पहा. माणूस 21,600 वेळा श्वास घेतो. किती वेळा 21,600 वेळा. प्रत्येक श्वासाला लक्ष नियंत्रित करा आणि प्रत्येक श्वासाला रामकृष्ण हरी म्हणा. तुमचं उभ्या आयुष्यामध्ये 13 कोटी नामजप यज्ञ पूर्ण होईल. तुम्ही पुण्याचं गाठोडं बांधा डोक्यावर घ्या आणि तुमच्या ताकविकी फाट्यावर इथं रोडला जाऊन बसा. गाडी 8:30ला असली तर कमीत कमी 8:45ला हजर व्हा. किती वाजता 8:30ला गाडी म्हणल्यावर किती वाजता वा. म्हणजे आता फुल झोपी लागल्या तुम्हाला.
आता तुम्हाला झोपी लागल्या, आता वेळच झाली ना. 8:30ला गाडी म्हणलं तर कमीत कमी 8:15ला हजर व्हा. लक्षात आलं. आणि मग देवाला म्हणा, देवा आवरलंय माझं आता, देवा आवरलंय माझं आता. कुणाकुणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं? कुणाकुणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं? समजायला वाटतं. कुणाकुणाला वाटतं देवानं आपण देवा घरी जावा? आपण देवा घरी जावं कोणाला वाटत नाही. ते पुण्याचं गाठोडे घ्या, देवाला म्हणा आवरलंय माझं, ने बाबा आता. पण असं म्हणायला अजून कुणी गेलं? कुणीच गेलं नाही. जायचं नाही. फक्त जात असताना असं करा, ज्या गाडीत बसायचंय त्या गाडीत शेवटच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करू नका. जास्तीत जास्त ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटावर बसा. ज्याला मणक्याचा त्रास असेल, ज्याला त्रास होत असेल त्याने मागं जाऊ नका, तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. सद्गुरुरूपी प्रवास या ठिकाणी आपण देवाला भेटण्यासाठी प्राप्त करा. आपलं जीवन हे अमूल्य आहे. या जीवनाचा अर्थ काय आहे? ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापरा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. या ठिकाणी महाराज सांगतात, म्हणून आपल्याकडून जर आपण मनुष्य आहे, कळत न कळत जर पाप झालीच तर ते सुद्धा संताच्याच नामानं जातात. अभंग तुका म्हणे पापे जाती संताची जपे, ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. या ठिकाणी यथामती येता अवकाश 11:15 वाजलेले आहेत. अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर असेल ते माझे सद्गुरू दास महाराज सामनगावकर यांचं आहे, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. आतापर्यंत कीर्तन झालं, मी तुम्हाला त्रास दिला नाही, टाळी वाजवा म्हणलं नाही, भजन करा म्हणलं नाही. 1 मिनिटामध्ये तुम्हाला त्रास देणार आहे. टाळी वाजवायची आणि भजन करायची. कीर्तन आपलं संपलं 1च मिनिटामध्ये. मी पुढं म्हणणार, बसलेली फक्त बसलेली. जेवढे जेवढे पुरुष आहेत खाली बसलेले, जेवढे पुरुष आहेत तेवढ्या पुरुषांनी माझ्या पाठीमागं म्हणा. महिला मंडळ कुणी म्हणायचं नाही, फक्त पुरुष मंडळी. खाली बसलेले पुरुष, उभा राहिलेले नाही, टाळकरी नाही, खाली बसलेल्या पुरुषांनी माझ्या पाठीमागं म्हणा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. आता जर आपण कोणालाही विचारा, इथं पंढरपुरात पांडुरंगापर्यंत आपला जयघोष गेला, तुम्हाला धन्यवाद. आता माऊल्यानं तुमची बारी आहे का नाही? हां माऊल्यानं, आता थोडा ह्यांच्यापेक्षा आवाज तुमचा जास्त यावा एवढी अपेक्षा आहे. कारण आता तुम्ही 50%वर आहेत. 50% तुम्हाला सरकार त्यात द्यायला लागले आहे का नाही? अर्ध तिकीट झालं आहे, लाडक्या बहिणी आहेत, 1,500 महिना चालू आहे. आता 8 तारखेला पडन 2 महिन्याचं.
म्हणजे सगळं चांगलं चाललेलं आहे तुमचं. पगार चालू झाल्यापासून माझी बायको माझ्याबरोबर नीट बोलत नाही, रोज भांडणं करते. म्हणलं एवढं काय झालं तुला ताईट वागायला? नाही म्हणले मी आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. म्हणलं बरं. आता तुम्ही काळजी करायची नाही, आता तुम्ही फक्त ह्यांच्यापेक्षा जास्त आवाज यावा मोठ्यानं माझ्या पाठीमागं म्हणा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, टाळी कुणाची वाजत नाही. वा वा वा, धन्यवाद. मला माहिती आहे तुमचा आवाज ह्यांच्यापेक्षा जास्त येणार. त्याचं कारण आहे बघा, आमचा बसतानाच देवारा कळतो. मी उगा त्यांच्या पार्टीचा आहे म्हणून लय बोलत नाही. आमचं काय असतं, चार इकडं चार तिकडं चार इकडं. बघा तुमच्यात आहे का कुठं जागा शिल्लक? म्हणून मी सांगत असतो, मुंगळे कधी लाईनीत चलत आणि मुंगे कधी लाईन सोडत. वा, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा श्रोते सज्जन मायबापाच्या साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी समस्त ग्रामस्थ मंडळ ताकविकी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या किती वर्षापासून? 39. वा, तुमच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवाकडे बस. कारण कुठलंही कार्य सुरू करणं सोपं आहे, पण टिकून ठेवणं अवघड आहे. मावल्यानो, सुना येणं सोपं आहे, सांभाळणं अवघड आहे. पण तुम्ही 39 वर्ष अविरतपणे भगवान परमात्म्याची सेवा करत आहात. या ठिकाणी सुवर्ण महोत्सव तुमच्या हाताने व्हावा, अमृत महोत्सव व्हावा आणि शताब्दी सुद्धा अतिशय थाटामाटात व्हावी, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.